नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण बाळासाहेब शिंदे सरांच्या पुस्तकातील मराठी ग्रामरवर आधारित महत्त्वाचे 25 प्रश्न घेणार आहोत। हे प्रश्न MPSC सारख्या एक्झामला देखील विचारले गेलेले आहेत, त्यामुळे सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की हा व्हिडिओ कसा झालेला आहे, जेणेकरून तुम्हाला मराठी ग्रामरवर आणखीन व्हिडिओ पाहता येतील। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। आपला पहिला प्रश्न आहे, 2024 मध्ये स्थापन झालेल्या नवीन मराठी अभिजात भाषा समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? तर 2024 मध्ये स्थापन झालेली नवीन मराठी अभिजात भाषा समितीचे जे अध्यक्ष आहेत ते आहेत ऑप्शन अ ज्ञानेश्वर मुळे। प्रश्न 2, 2012 मध्ये मराठी भाषेचा अभिजात दर्जा शोधण्यासाठी शासनाने कोणाच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती? आणि उत्तर आहे ब रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली 2012 मध्ये मराठी भाषेचा अभिजात दर्जा शोधण्यासाठी शासनाने एक समिती नेमली होती आणि त्याचे अध्यक्ष होते रंगनाथ पठारे। प्रश्न 3, जी भाषा प्राचीन असून त्या काळी मान्यता प्राप्त होती, त्याचबरोबर तिच्या अस्तित्व आणि आधुनिक काळात टिकूनही आहे, अशा भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होतो। तर हे जे विधान दिलेले आहे तर त्यापैकी खालील ऑप्शनमधील काय बरोबर आहे ते सांगायचं आहे। तर आपलं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क पूर्वार्ध आणि उत्तरार्ध दोन्ही बरोबर आहे। म्हणजे जी भाषा प्राचीन असून त्या काळी मान्यता प्राप्त होती, त्याचबरोबर तिचे अस्तित्व आधुनिक काळातही टिकून आहे, अशा भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होतं। हे पूर्ण विधान बरोबर आहे, म्हणून आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन क पूर्वार्ध व उत्तरार्ध दोन्ही बरोबर आहे। प्रश्न 4, अभिजात भाषा संदर्भात गैर लागू विधान निवडा। खालील जी विधाने आहेत त्यातील अभिजात भाषेसंदर्भात कोणते विधान बरोबर नाही आहे ते सांगायचं आहे आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ ती परकीय भाषेपासून निष्पन्न झालेली असावी। हे विधान काय आहे ते चुकीचं येणार आहे अभिजात भाषेच्या संदर्भात। तर खालील जी विधाने आहेत, मौलिकता आणि वाङ्मयीन परंपरेचे स्वयंभूमन, ती भाषा प्राचीन असावी आणि प्राचीन रूप व आधुनिक रूप यांच्यात नाते असावे, ही तिन्ही विधाने बरोबर आहेत आणि अविधान आहे ते चुकीचं येत आहे। प्रश्न 5, भारतातील सर्वात प्राचीन लिपी खालीलपैकी कोणत्या मानल्या जातात? तर भारतातील सर्वात प्राचीन लिपी ऑप्शन ब खरोष्टी आणि ब्राह्मी यांना मानलं जातं। प्रश्न 6, ब्राह्मी लिपी खालीलपैकी कोणी लिहिली होती? तर ब्राह्मी लिपी खालीलपैकी ब्रह्मदेवाने लिहिली होती असं मानलं जातं। प्रश्न 7, मराठी व्याकरणावर खालीलपैकी कोणत्या भाषांचा प्रभाव आहे? तर मराठी व्याकरणावर ऑप्शन ब संस्कृत आणि इंग्रजी या भाषांचा प्रभाव आहे। तर संस्कृत आणि प्राकृत या ज्या दोन भाषा आहेत, या दोन भाषा मराठी भाषेच्या उगमास कारणीभूत आहेत। तर इंग्रजी आणि संस्कृत या दोन भाषांचा मराठी व्याकरणावर प्रभाव असलेला पाहायला भेटतो। प्रश्न 8, ब्राह्मी लिपी व खरोष्टी लिपी यांच्या संबंधाबाबत खालीलपैकी योग्य पर्याय निवडायचा आहे। तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क ब्राह्मी लिपी व खरोष्टी लिपी यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही। हे काय आपलं विधान असणार आहे? तर हे बरोबर विधान असणार आहे, कारण ब्राह्मी लिपी ही कोणी लिहिली आहे? तर ही ब्राह्मी लिपी ब्रह्मदेवाने लिहिलेली आहे आणि खरोष्ट लिपी ही जी लिपी आहे ती कुशाण राजघराण्याच्या काळात तयार झालेली आहे, त्यामुळे या दोन लिपींचा एकमेकीशी काहीही संबंध येत नाही। प्रश्न 9, देवनागरी लिपी खालीलपैकी कोणते लिपीपासून तयार झालेली आहे? तर देवनागरी लिपी ही ऑप्शन ड ब्राह्मी लिपीपासून तयार झालेली आहे। प्रश्न 10, खालीलपैकी सजातीय स्वरांची जोडी सांगा। तर खालीलपैकी सजातीय स्वरांची जोडी आहे ऑप्शन ड ई आणि ई। तर सजातीय स्वर म्हणजे काय? एकाच उच्चार स्थानातून उच्चारले जाणारे स्वर यांना काय म्हटलं जातं? सजातीय स्वर असं म्हटलं जातं। उदाहरणार्थ ई ई, अ आ, उ उ हे काय आहेत? एकाच उच्चार स्थानातून उच्चारले जाणारे स्वर आहेत, म्हणून यांना काय म्हटलं जातं? सजातीय स्वर म्हटलं जातं। प्रश्न 11, माधुर्य हा शब्द नामाच्या कोणत्या प्रकारात मोडतो? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब
भाववाचक नाम. प्रश्न 12. मराठी भाषेत स्वर, स्वरादी, व्यंजने, संयुक्त व्यंजने यांची संख्या दर्शवणारा अचूक पर्याय निवडा. बरोबर उत्तर आहे आपलं ऑप्शन अ 14, 2, 34, 2. तर स्वर किती आहेत? स्वर आहेत 14, स्वरादी आहेत 2, व्यंजने आहेत 34 आणि संयुक्त व्यंजने आहेत 2. त्यामुळे आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन अ. प्रश्न 13. खालीलपैकी स्वरादी वर्ण कोणते? तर यातील स्वरादी कोणते आहेत? ऑप्शन ब आणि आहा. प्रश्न 14. ड आणि ढ ही कोणती व्यंजने आहेत? तर ही ऑप्शन क मृदू व्यंजने आहेत. प्रश्न 15. मराठी भाषेचे लेखन डॉट डॉट या लिपीत करतात. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क देवनागरी लिपीमध्ये मराठी भाषेचे लेखन केले जातं. प्रश्न 16. व्याकरण म्हणजे डॉट डॉट होय. तर व्याकरण म्हणजे काय? बरोबर उत्तर आहे आपलं ऑप्शन क भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजेच काय? व्याकरण. प्रश्न 17. मराठी लिपी कोणत्या प्रकारे लिहिली जाते? तर मराठी लिपी ही ऑप्शन ब डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. प्रश्न 18. भाषाविषयक कौशल्यांच्या एकूण किती पायऱ्या आहेत? बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ 5. भाषाविषयक कौशल्यांच्या एकूण 5 पायऱ्या आहेत. पहिली पायरी आहे ऐकणे, बोलणे, वाचणे, लिहिणे आणि आकलन. या 5 पायऱ्या कशाच्या आहेत? तर भाषाविषयक कौशल्याच्या आहेत. प्रश्न 19. खालील शब्दातून अनेकवचनी शब्द ओळखा. बरोबर उत्तर काय असणार आहे आपलं क डबे. हा काय आहे? येथे अनेकवचनी शब्द आहे. खेळणे याचा अनेकवचनी शब्द काय होतो? खेळणी. तळेचा अनेकवचनी शब्द होतो तळी. डबाचा अनेकवचनी होतो डबे आणि पातेल्याचा अनेकवचनी होतं पातेली. त्यामुळे आपलं उत्तर काय येणार आहे? इथं क डबे हा येथे अनेकवचनी आहेत. बाकीचे 3 आहेत ते एकवचनी आहेत. प्रश्न 20. उंदीर या नामाचे अनेकवचन कोणते? बरोबर उत्तर आहे ऑप्शन क उंदीर. उंदीर या नामाचे अनेकवचन उंदीर असंच होतं. तसेच जर त्याचं स्त्रीलिंग आपलं विचारलं उंदीर या शब्दाचं स्त्रीलिंग काय येणार? तर येतं उंदरी आणि अनेकवचन मात्र उंदीरचं उंदीरच येतं. प्रश्न 21. खाली दिलेल्या शब्दांमध्ये पुल्लिंग शब्द कोणता? बरोबर उत्तर आहे ऑप्शन क देखावा. हा शब्द येथे काय आहे? तर पुल्लिंग आहे. ती नदी स्त्रीलिंग, ते कणीस नपुसकलिंग, तो देखावा पुल्लिंग, ते झाड नपुसकलिंग. बरोबर उत्तर काय? क देखावा. प्रश्न 22. वाघ्या या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द ओळखा. उत्तर आहे ऑप्शन अ मुरळी. प्रश्न 23. खालील वाक्यातील ठळक अक्षरातील शब्दांच्या विभक्तीचा प्रकार शोधा. वाक्य आहे त्याने हे पुस्तक लिहिले. उत्तर काय येणार आहे आपलं? त्याने. आता या शब्दाच्या विभक्तीचा प्रकार ओळखायचा आहे. उत्तर येणार आहे ऑप्शन ब तृतीया. तृतीया विभक्ती कशी ओळखायची? तर एकवचनीमध्ये ने एशी आणि अनेकवचनीमध्ये नी ही ईशी आल्यास तो काय येणार आहे? तृतीया विभक्ती असणार आहे. त्यामुळे त्याने हा शब्द कशात येणार आहे? तृतीय विभक्तीमध्ये येणार आहे. प्रश्न 24. खालीलपैकी क्रियापद कोणते आहे? तर येथे क्रियापद कोणतं येणार आहे? ऑप्शन ब धावतो. हे क्रियापद आहे कारण ते एखाद्या क्रियेचा निर्देश करते म्हणून उत्तर काय येणार आहे? ब धावतो हे इथे क्रियापद आहे. प्रश्न 25. तो, ती, ते हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत? तर तो, ती, ते हे शब्द ऑप्शन ब सर्वनाम. आता सर्वनाम कशाला म्हणतात? जे नामाऐवजी वापरले जाणारे शब्द आहेत त्यांना काय म्हटलं जातं? सर्वनाम म्हटलं जातं. जसे की तो, ती, ते हे काय आहेत? येथे सर्वनाम आहेत. तर धन्यवाद मित्रांनो. अशा प्रकारे आज आपण 25 प्रश्न पाहिलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून आपण मराठी ग्रामरवर आणखी व्हिडिओ बनवू शकतो. धन्यवाद.